नमस्कार मित्रांनो, YM मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता भेटला नाहीये त्यांच्यासाठी आजचा अपडेट आहे। या ठिकाणी पहा, बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी कमेंट केले आहेत की सर आम्हाला जूनचा आणि जुलैचा हप्ता भेटलेला नाहीये। बऱ्याचशा जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, प्रत्येक बऱ्याचशा जिल्ह्यातून जे आहे ते बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी जे आहे ते आम्ही पात्र आहेत, आम्ही गरीब आहेत, परंतु आम्हाला पण जून आणि जुलैचा हप्ता भेटलेला नाहीये। आम्ही संपूर्ण नियमामध्ये बसतो, आम्ही पात्र आहेत असं संपूर्ण बऱ्याच जणांनी जे आहे ते कमेंट केलेले आहेत। आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय करू शकता। तुम्हाला जर हप्ता भेटला नाहीये आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्ही काय करू शकता। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला कसं काय करायचं या ठिकाणी संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण का हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणजे तुमच्या लक्षात संपूर्ण येईल की तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात। तुम्हाला हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणारच आहे। या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जे आहे तुम्हाला या ठिकाणी काही नियम सांगितले आहेत, हे नियम बघून घ्या। ह्या नियमामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही पात्र आहात। आणखीन एक तुम्हाला गोष्ट आहे पात्र होण्यासाठी, पण ती ही झाल्यानंतर सांगणार आहे, अगोदर हे बघून घ्या। या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला हे पाहायचं आहे की तुम्ही यामध्ये पात्र आहात का। तर पहिला विषय आहे, नंबर 1 आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे। त्यानंतर 2 नंबर पॉईंट आहे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या ठिकाणी पाहू शकतात। कुटुंबामधील फक्त एक अविवाहित महिला असणं गरजेचं आहे। त्यानंतर पाहू शकतात किमान वयाची 21 वर्ष पूर्ण, कमाल 65 वर्ष होईपर्यंत। या ठिकाणी जे आहे ते 21 ते 65 वर्षामध्ये जे आहे तुम्हाला लाभ भेटणार आहे। 21च्या खाली असाल तर भेटणार नाही, 65च्या वर असाल तर तुम्हाला लाभ भेटणार नाहीये। त्यानंतर पहा, लाभार्थीच्या स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला हवे। ह्या तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असू शकतात। आणखी तुम्हाला पॉईंट सांगायचा आहे, या ठिकाणी पहा तो पॉईंट कोणता तुम्हाला ते पण सांगतो। पण या ठिकाणी जे आहे ते म्हणजे तुम्ही जर अपात्रता काय आहे, म्हणजे तुम्ही जर ह्या नियमात बसत असाल तर अपात्रता आहे। या ठिकाणी हे पण बघून घ्या, अगदी 2 मिनिटात आपण बघूया संपूर्ण। पहिला पॉईंट आहे, या ठिकाणी जे आहे ते ज्यांच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे। ज्यांच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्या अपात्रता आहेत, म्हणजे त्या ह्या नियमामध्ये बसत नाही, त्यांना लाभ भेटणार नाहीये। त्यानंतर पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजे जे कर भरतात, त्यांना ह्या हप्ता भेटणार नाही, ह्या लाडक्या बहिणीमध्ये त्या पात्र नाही आहेत। त्याच्यानंतर पहा 3 नंबरचं, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी जे आहेत या ठिकाणी पात्र ठरतील सांगितलेलं आहे। त्यानंतर पहा, सदर लाभार्थी महिलेच्या शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजेच 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्या महिला अपात्र आहेत, त्यांना ह्या लाडक्या बहिणीमध्ये लाभ भेटणार नाहीये। या ठिकाणी का भेटणार नाही, जर तुम्ही या ठिकाणी इतर कुठल्याही विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेद्वारे, म्हणजे PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, किंवा इंदिरा गांधी संजय गांधी योजना असेल, किंवा श्रावण बाळ योजना असेल, ह्यापैकी कुठल्या योजनेतून तुम्हाला जर लाभ भेटत असेल तर तुम्हाला यामध्ये लाभ भेटणार नाहीये। त्यानंतर पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, त्यांना लाभ दिला जाणार नाहीये। त्यानंतर 6 नंबर पॉईंट पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य असतील तर त्यांना पण या ठिकाणी लाभ भेटणार नाहीये। त्यानंतर पाहू शकता, या ठिकाणी ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर नाही आहे, ट्रॅक्टर जरी असेल तर या ठिकाणी लाभ भेटणार आहे, परंतु ट्रॅक्टर सोडता तुमच्याकडे दुसरं 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार नाहीये, अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे। हे संपूर्ण जे सांगितलेलं आहे हे अपात्रता आहेत आणि अगोदर सांगितलं हे पात्रता आहे। या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला सांगतो, ह्या नियमामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही जे आहे ते पात्र असणार आहेत। या ठिकाणी पाहू शकतात, हे मी सांगितलेलं जे आहे ह्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही पात्र आहेत। या ठिकाणी पाहू शकतात, ह्यामध्ये तुम्ही बसत असाल तर पात्र आहेत। आणखी तुम्हाला प्रक्रिया सांगतो, या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे,
त्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कॅप्चा भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून कॅप्चा भरतो. तर या ठिकाणी पहा मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकले आणि कॅप्चा पण टाकलेला आहे. तर कॅप्चा बरोबर टाका आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते असं लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडून पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड विसरल्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. या ठिकाणी आमचा पासवर्ड बरोबर आहे, त्यामुळे या ठिकाणी मी लॉग इनवरती क्लिक करतो. लॉग इनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पाहू शकतात लॉग इन सक्सेसफुल झालेलं या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. आता त्यानंतर लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी पाहू शकतात आपण जे आहे ते या ठिकाणी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपलं जे आहे ते स्टेटस ॲप्लिकेशन स्टेटस सर्वात प्रथम बघायचं आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते या ठिकाणी अप्रूव्ड आहे. तर अशा प्रकारे आपलं अप्रूव्ड असायला पाहिजे. जर या ठिकाणी रिजेक्ट झालेलं असेल तर या ठिकाणी आपल्याला लाभ भेटणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे पण सांगतो. या ठिकाणी त्या अगोदर पहा तुम्हाला जर या ठिकाणी संजय गांधी समोर दिसत आहे तर त्या ठिकाणी संजय गांधी ऑप्शनच्या खालच्या साईडला जे दिसत आहे नो रेड कलरमध्ये, तर अशा प्रकारे नो असायला पाहिजे. आणि त्यानंतर जे आहे ते आपल्या या ठिकाणी पाच समोर जे आहे ते डोळ्याचं ऑप्शन दिसत आहे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर जे आहे ते आपल्याला किती हप्ते भेटलेत, किती तारखेला भेटला हे संपूर्ण आपल्याला चेक करून घ्यायचं अगोदर. तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला शेवटचा हप्ता कोणत्या तारखेला भेटला आहे ते पण आपल्याला या ठिकाणी बघता येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणते हप्ते भेटले आहेत आणि शेवटचा हप्ता आपल्याला कधी भेटलेला आहे हे बघून घ्यायचं आहे. हे बघितल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला शेवटचा हप्ता बघितल्यानंतर तुम्हाला भेटलेला नाही आहे. त्यानंतर काय करायचं तुम्हाला ह्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे आणि जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला काय करायची यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचे डबल. या ठिकाणी आपण बरोबर केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपला अर्ज जे आहे ते अप्रूव्ड आहे म्हणजे रिजेक्ट नाही आहे. आपलं जे आहे ते अर्ज सुरू आहे, आपलं स्टेटस जे आहे ते अर्जाचं सुरू आहे. या ठिकाणी आपल्याला कुठलीही अडचण नाही आहे. तर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते आपल्या जवळच्या आपल्या गावातील अंगणवाडी ताईकडे जायचं आहे आणि अंगणवाडी ताईकडे जर या ठिकाणी अपात्रता लिस्ट आली असेल तर त्यांना विचारायचं आहे तुमच्याकडे ज्या महिला अपात्र झाले त्यांची जर लिस्ट आलेली आहे का विचारायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जर दुसरे कोणी लिस्ट दिली आणून तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण की बोगस लिस्ट येत आहेत, डुप्लिकेट लिस्ट येत आहेत. त्यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण जे आहे ते माहिती घेतली जाते आणि फसवणूक केली जाते. त्यामुळं दुसऱ्या कोणाच्याही लिस्टवर कोणाच्याही यादीवर जे आहे ते विश्वास ठेवू नका. तुम्हाला फक्त काय करायचे अंगणवाडी ताईकडे जायचं आहे. अंगणवाडी ताईनीच जर लिस्ट दाखवली तर तिथंच त्या तुम्हाला चेक करायचं तुमचं नाव त्यामध्ये आहे का. जर त्यामध्ये जर नाव नसेल अपात्रता यादीमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे तुमचं स्टेटस असेल अप्रूव्ड तर तुम्हाला जे आहे ते 100% लाभ भेटणार आहे. जरी तुम्हाला भेटला नसेल तर, कारण काय या ठिकाणी पहा जे आपलं महिला व बाल विकास मंत्री यांनी जे सांगितलेलं आहे की काही स्थगित केलेला आहे लाभ काही कारणामुळं, कारण का या ठिकाणी जे आहे ज्या पात्र आहेत त्यांचा बी बंद केलेला आहे काही वेळामुळं आणि ज्या अपात्र आहे त्यांचं पण आहे. कारण की या ठिकाणी पडताळणी सुरू आहे. पडताळणीमुळे जे आहे ते त्यामध्ये ज्या पात्र महिला आहेत त्यांचे पण अर्ज जे आहेत ते अडकलेले आहेत. ज्यावेळेस पूर्णपणे प्रक्रिया पूर्णपणे पडताळणी पूर्ण होईल त्यावेळेस जे आहे की पात्र महिलांना त्यांच्या अकाउंटवरती जे आहे ते पैसे येतील. ज्यांचे आता जून जुलैचे आले नाहीत तर त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही पात्र झाल्यानंतर तुम्हाला जूनचे जुलैचे हे दोन्ही हप्ते पडून जाणार आहेत, त्यामध्ये काही अडचण येणार नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. जर ज्या पात्र महिला असतील त्यांनी कुठलेही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांना त्यांचे हप्ते भेटून जाणार आहेत. तुम्हाला फक्त हे ऑप्शन बघायचं आहे. या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुमचं जे ऑप्शन असेल या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटणार आहे. त्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपलं रिजेक्ट झालेलं नाही, अप्रूव्ड आहे. ज्यावेळेस रिजेक्ट होईल त्यावेळेस तुम्हाला पुढची बाकीची प्रक्रिया मी सांगणार आहे, पण त्यापूर्वी अशा प्रकारे तुमच्याकडे असेल तुम्हाला काही अडचण नाही आहे. तर मित्रांनो तुम्हाला आशा करतो की तुम्हाला हे व्हिडिओ थोडं आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो तुम्हाला जर खरंच लाभ भेटला नसेल किंवा लाभ भेटला असेल तरी आम्हाला या ठिकाणी कमेंट करून सांगा. तुमचा जिल्हा पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते बघायला. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.